जर स्वार्थ पाहत असेल तर मला असं वाटतं कुत्रे मांजर यांच्यात आणि आपल्यात बदल काय आहे? अरे मनुष्य जन्म दिला कशासाठी याचा कधीतरी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. अरे स्वतःसाठी काय जगतं? अरे स्वतःसाठी तर गाढव कुत्रे मांजर हे जगत असतात. आपल्याला जर माणूस म्हणून जर आपण जगत असू तर कधीतरी धर्माचा विचार केला पाहिजे, कधीतरी गोमातेचा विचार केला पाहिजे, कधीतरी गरिबाचा विचार केला पाहिजे. आणि स्वतःचा काय विचार करतात? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वतःचा विचार केला असता तर मला असं वाटतं आज जयंती कोणी साजरी केली नसती. जगद्गुरु तुकोबारांनी जर स्वतःचाच विचार केला असता तर देऊगावमध्ये वीज साजरी झालीच नसती. ज्ञानोबरांनी जर स्वतःचा विचार केला असता तर 5-10 हजार रुपये खर्च करून आपण आळंदीला गेलोच नसतो गाड्या. अरे भगतसिंग, राजगुरु, स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचा विचार नाही केला. आणि यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर आज गावोगावी या देशामध्ये त्यांची जयंती झाली नसते. आज प्रत्येक गावामध्ये त्यांची जयंती होती. त्याचं कारण त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. अरे आपलं नुसतं सप्ताह जरी ठेवला तर या हवे देवे करतो, ह्यो त्याचा ह्यो या जातीचा त्यो त्या जातीचा. अरे जगद्गुरु तुकोबाराने कधी जात पाहिली नाही. माझी या जातीचे मत भेटो कोणी, आवडचे धनी फेडावया. माझ्या जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे लोक जर मला भेटले ना तर तेच खरे आमच्या जातीचे आहे. काय करता? अरे रक्ताचं नातं असताना जर आपल्याविषयी जर भावना चांगली नसली तर धिक्कार त्या नात्याला. अरे एखादा परका असू द्या पण त्याचं प्रेम जर आपल्यावरती असेल तर तो खरा आपला नातलग आहे. अरे या देशासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नाही. अरे आपण स्वतःसाठी जगणारे काय धर्मावर प्रेम करणारे? अरे जो सख्य भावावर प्रेम करत नाही तो काय धर्मावर प्रेम करणारे? काय गोमातेवर प्रेम करणारे? काय समाजावर प्रेम करणारे? काय गावावर प्रेम करणारे? काय गरीबावर प्रेम करणारे? अरे जो सख्य भावाचा विचार करत नाही तो काय बाकीच्याचा विचार करणारे? अरे विचार करण्याकरता सुद्धा फार मोठं अंतःकरण लागतं गाड्या. अरे स्वतःसाठी तर अनेक जण जगतात पण या धर्मासाठी देशासाठी जगणारे फार कमी लोक आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आज सुद्धा धर्मासाठी जगणारे, देशासाठी जगणारे, समाजासाठी जगणारे, अनाथासाठी जगणारे, गरिबासाठी जगणारे अनेक लोक आहेत. मात्र स्वकांतिका अशी आहे, दुर्दैव असं आहे की आपला समाज त्यांना साथ देत नाही, उलट नाव ठेवतो, त्यांना धीर देत नाही. ही फार मोठी स्वकांतिका आहे. मला असं वाटतं 450 वर्षापूर्वी जर जगद्गुरु तुकोबारायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर साथ भेटली असती ना या हिंदू समाजाची तर मला असं वाटतं गाड्या या महाराष्ट्राचा काहीतरी अगदी वेगळा काय अपलट झाला असता. पण स्वकांतिका आहे की आपल्याच लोक आपल्याला साथ देत नाही. खेकड्याच्या जातीची झालेली सगळी. पहा तुम्ही, एखाद्या भरणीमध्ये जर खेकडे ठेवले तर एखादा खेकडा जर वर चढू लागला तर खालचा खेकडा काय करतो? माऊली त्याला खाली खेचतो. हे आपलं झालेलं हिंदू धर्मामध्ये. आणि इतर धर्माचे पहा जरा, अरे 1000 रुपये कमवले तर 100 रुपये ते त्यांच्या धर्माला बाजूला काढून ठेवतात. अरे 1 लाख कमवले तर 10,000 रुपये ते बाजूला काढतात. का? तर आपला धर्म टिकला पाहिजे, आपला देश टिकला पाहिजे, आपला समाज मजबूत झाला पाहिजे. ना आपल्याला झालं काय? अरे सप्ताह जरी ठेवायचं म्हटलं तरी आपण हवे देवे करतो. अरे मी म्हणतो कमीत कमी 2,000, 5,000, 10,000 रुपये वर्गणी आपल्याला प्रत्येकाला दिली पाहिजे आपण सप्ताहासाठी. हे खरं सांगतो गड्या डॉक्टर साहेब, ही फार मोठी स्वकांतिका आहे की आपल्या धर्मातला सप्ताह असून आपल्याला घरोघर वर्गणी करता भिकाऱ्यावानी फिरावं लागतं. अरे लाजा वाटायला पाहिजे आपल्याला. अरे एखादी मस्जिद जर बांधायला जर काढली ना तर कुठून विटा येतात, कुठून वाळू येतात हे कळत सुद्धा नाही. अरे आपल्या सप्ताहाचे जे वर्गणीवाले आहे ना, जे निवेदन करतात ते, अरे त्यांना घरोघर तीनदा फिरावं लागतं. तरी घरचे म्हणतात ते बाहेर गेले. अरे मरा ना साल्या हो, कशाला जगतात? अरे आपल्या धर्मावर जर तुम्ही प्रेम करू शकत नाही, आपल्या देवतेवर जर तुम्ही प्रेम करू शकत नाही तर जगण्याचा अधिकार दिला कोणी? विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांनी जर स्वतःचा विचार केला